तर नमस्कार मंडळी, गावठी आपणा चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. बायकोनं आज मला एक चॅलेंज दिलं होतं. ते काय? तर नाश्ता तुम्हाला बनवायला येते का? तर मंडळी पोहे तर मला काय आवडत नाही ते. पोह्यानं पोटामध्ये जळजळ होते, गॅस होतो. त्याच्यामुळे मी पोहे काय खात नाही. तर तिला म्हणलं तुला सुशिला बनवतो. तर सुशिला कशाप्रकारे बनवतात? आज मी त्याचं हे दाखवणार आहे, प्रत्यक्षात दाखवणार आहे कशाप्रकारे बनवतात. तर सुशिलासाठी काय काय साहित्य लागतात? तर हे बघा. आम्ही काय करतो ऑलरेडी चिवडा घरात बनवून ठेवतो कारण की थोडीफार भूक वगैरे लागली तर आम्ही चिवडा म्हणून खात आहोत. तसे तर पांढरे चुरमुरे घ्यावं लागतं पण मी घरात चिवडा असल्यामुळं चिवडा घेतला. त्याच्यामध्ये कोथिंबीर आहे, हिरवी मिरची कापलेली आहे, टमाटा आहे, कांदा आहे. ऑलरेडी चिवड्यामध्ये हळद असल्यामुळं हळदीचं प्रमाण कमी वापरलेलं आहे. लाल तिखट, जिरे आणि मोहरी आणि कढीपत्ता आणि थोडेसे शेंगदाणे आहेत. डाळे तर ऑलरेडी ह्याच्यामध्ये डाळे आणि शेंगदाणे असल्यामुळं डाळ्याचे प्रमाण आम्ही जास्त काय टाकणार नाही. तर चला मंडळी, तर बघूया पुढची प्रोसिजर. तर पहिल्यांदा मंडळी आपण काय करून घेऊ, चुरमुरे थोडे भिजवून घेऊ, म्हणजे थोडा पाण्याचा शितुडा वगैरे मारून घेऊ. त्यामुळं काय होईल, चुरमुऱ्याची क्षमता ही म्हणजे कडकपणा हा कमी होईल. आणि लहान लेकराला, माझी 2-3 लहान लेकरं आहेत ना, त्याच्यामुळं त्यांना खायला पण चांगले वाटेल. थोडं आणखीन भिजवून घेतो म्हणजे थोडं आणखीन कडकपणा कमी होऊन जाईल ह्याचा. तर हे एक 5 मिनिट आपण असं ठेवून टाकू. ओके ओके झालं मंडळी. हां, पाया तर व्यवस्थित झाला. चला आता आपण गॅस पेटवून घेऊ. तर चला मंडळी आपण तयार करू. गॅस पेटवलेला आहे, थोडं पाणी आहे याच्यामध्ये. त्या कॅटलीमध्ये आमच्या पाम ऑइल नाही, सोयाबीनचं तेल आहे. जमिनीचं सोयाबीनचं तेल आम्ही खाता, कारण की पाम ऑइलनं झटक्याचं प्रमाण जास्त वाढलेलं असल्यामुळं. तेल थोडं टाकून घेऊ आपण. हे घ्या तेल थोडं, आणखीन एक. कांदा वगैरे असल्यामुळं थोडं तेल जास्त प्रमाणात वापरलेलं आहे. थोडं तेल तापू द्या. त्याच्यामध्ये अगोदर आपण जिरी मोहरी घालू, त्यानंतर कांदा, त्यानंतर टमाटे. थोडं बघू अगोदर. तर अशा प्रकारे जिरी आणि मोहरी टाकलेली आहे मी मिक्स करून. त्याच्यानंतर आता कांदा टाकू आपण, कारण कांदा परतायला थोडा टाइम लागेल. दिसते का मंडळी? बायको म्हणत होती काय येत नाही, तर बायकोला दाखवतो काय येत आहे ती. गॅस थोडं वाढवून घेऊ आणि आता टमाटर टाकू. अशा प्रकारे थोडं नॉर्मलपैकी लालसर झालं ना, त्यानंतर आपण मिरची आणि शेंगदाणे टाकून घेऊ. थोडंसं चवीनुसार मीठ पण टाकून घेऊ याच्यात. याचा मीठ टाकलेलं आहे. पुढे टाकून घेऊ याच्यामध्ये आणि सगळ्याचा एक जीव करून घेऊ.
ला 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 ला. मला काही येत नाही म्हणती बायको, बघू. हे अशा प्रकारे सुशीला तयार झालेला आहे मंडळी. आता आपण गॅस बंद करू. थोडा चिटका लागलाय, तेलाचं प्रमाण आपण कमी ठेवल्यामुळं थोडं चिटकू लागलाय थोडा. याच्यावरून आपण कोथिंबीर टाकू. मंडळी अशा प्रकारे सुशीला तयार झालेला आहे आपला. आता ही एक ताटामध्ये काढून घेऊ आपण. स्टॉप. हे घ्या मंडळी, अशा प्रकारे सुशीला तयार झालेला आहे.